हाय. आज आपण बनवत आहोत बालुशाही, जी बनवायला सोपी आणि खायला इतकी अप्रतिम लागते. तर चला बघूया कशी बनवायची आहे ती. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी इथे बालुशाहीसाठी 150 ग्रॅम इतका मैदा आणि त्यामध्ये हाफ TSP मीठ आणि हाफ TSP बेकिंग पावडर घेऊन या सगळ्यांना व्यवस्थित गाळून घेते आहे. मैदा गाळून घेतल्यानंतर तुम्ही ह्या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून मैदा आणि बेकिंग पावडर एकजीव व्यवस्थित होईल असं. त्यानंतर याच्यामध्ये मी 50 ग्रॅम इतकं तूप घालते आहे आणि तूप तुम्हाला हलक्या हाताने इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तूप व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून यांना व्यवस्थित एकत्र करून घेऊया. म्हणजेच आपण आटा बनवतो तसं याला मळून घ्यायचं आहे. फार जास्त सॉफ्ट आटा याचा करायचा नाही आहे, फक्त हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर या गोळ्याला हाताने असं व्यवस्थित पसरवून घेऊया आणि याला मधून कट करून घेऊया. आता इथे आपण कट आणि फोल्ड ही मेथड यूज केली आहे. त्यासाठी आपण हे जे पीसेस केले आहे एकावर एक ठेवून यांना परत एकदा कट करून घेऊया. हे परत एकमेकावर असे व्यवस्थित ठेवायचे आहे आणि याला मधून कट करून घ्यायचं आहे. याने जे आपले बालुशाहीचे लेयर्स आहे ना ते खूप सुंदर येतात. आता आपण सगळे एकावर एक ठेवतो आहे. यांना व्यवस्थित अरेंज करून यांना परत मधून कट करून घेतो आहे. इथे आपण आता यांचे छोटे छोटे पीसेस कट करून घेऊया आणि त्याचे बालुशाही बनवून घेऊया. आता तुम्ही इथे बघू शकता मी इथे याचे छोटे छोटे पीसेस कट करून घेते आहे. इथे आपण एक छोटासा गोळा घेऊन त्याला हाताने गोल आकार देऊन व्यवस्थित बालुशाहीचा शेप तयार करून घेतो आहे. तुम्ही इथे बघू शकता याला आत्ताच किती छान लेयर्स तयार झालेले आहेत. तुम्ही पेन्सिल किंवा एखाद्या काडीच्या साहाय्याने याला मधोमध व्यवस्थित छिद्र करून घ्या आणि ही आपली बालुशाही तयार झालेली आहे. अशाच तुम्ही सगळ्या बालुशाही रेडी करून घ्या. आता इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे. तेल फार गरम होऊ नाही द्यायचं आहे. तेल साधारण गरम असेल तेव्हा या बालुशाही याच्यात ठेवून यांना मंद आचेवर गोल्डन फ्राय होतपर्यंत व्यवस्थित डीप फ्राय करून घेऊया. ही एका साईडने शिजत आल्यानंतर यांना पलटवून परत दुसऱ्या साईडने व्यवस्थित शिजवून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपली बालुशाही एकदम व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेली आहे. आता मी यांना एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते आहे. इथे मी पाक तयार करण्यासाठी 200 ग्रॅम एवढी साखर आणि 100 ग्रॅम इतकं पाणी याच्यामध्ये ऍड करते आहे. त्यामध्येच मी विलायचीचं 2 पीसेस आणि थोडासा येल्लो कलर टाकून यांना व्यवस्थित बॉईल करायसाठी ठेवते आहे. एक लक्षात घ्या, इथे आपल्याला पाक एकतारी असा नको आहे, साधारण हाताला चिटकेल तेवढा असा कच्चाच पाक आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता साधारण इतक्या कन्सिस्टन्सी एवढा आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि हा पाक आपला इथे तयार झालेला आहे. पाक थोडा कोमट झाला की आपण याच्यात एक एक करून बालुशाही डीप करून घेऊया. तुम्ही बघू शकता बालुशाही किती अप्रतिम दिसत आहे. ह्या सगळ्या बालुशाही कमीत कमी 5 ते 6 मिनिटं याच्यामध्ये डीप करून ठेवा आणि त्यानंतर आपली बालुशाही रेडी आहे. इथे मी ह्या बालुशाही पाकातून काढून घेते आहे. तुम्ही इथे बघू शकता ही एकदम मार्केटला मिळणाऱ्या बालुशाहीसारखी अप्रतिम दिसत आहेत आणि इथे ही आपली बालुशाही रेडी झालेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. ही जितकी दिसायला सुंदर दिसते तितकीच खायला डिलिशियस लागते. तर एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.